आता आज ना आपण फक्त 2च वस्तू घेतलेल्या आहे. तर फक्त काय घेतलं आहे, खरबूज घेतलं आहे ज्याला आपण बारीक कट करून घेतलेला आहे आणि साबुदाणा. तर चला रेसिपी काय आहे ते पुढे कळेलच. तर इथे खरबूज घेतलेला आहे, असं पूर्ण खरबूज घेतलेलं आहे. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मध्यभागी असं कट करून घ्यायचं. आता जेव्हा ना आपण एक असं व्हाईट कलरचं असतं ज्याच्यावरती ना रेषा वगैरे काहीच नसतात, तर तसं जर खरबूज आपण वापरलं ना तर थोडंसं कमी गोड असतं. आणि असं जे आपण खरबूज वापरतो ना त्याला खूप छान असं म्हणजे एक गोड असतं ते. आणि आता जे काही मध्ये बिया आहेत त्या आपण असं चम्मचने काढून घ्यायच्या. आता आपण ना हे कट करतानाच वाटीने कट केलेलं आहे, त्यामुळे ना आता असं जसं आपण आतल्या ज्या बिया काढून घेतल्या ना तसंच हा सगळा गरसुद्धा आपल्याला तसाच काढून घ्यायचा आहे. तर किंवा म्हणजे जर तुम्हाला अशा वाट्या नको असतील ना तर तुम्ही सरळ कट करायचा चाकूनीवरचा वरचा जो गर असतो ना तो काढून घ्यायचा, साल टाकून द्यायची. तर आता हे आपण आता ज्यामध्ये आहे ना बिया त्या आपण काढून घेतल्या. आता ह्याच प्रकारे त्याचा गरसुद्धा काढून घेऊया. तर असंच हा गर आपण काढून घेऊया. कारण जेव्हा आपण असा गर काढतो ना तेव्हा थोडंसं अवघड जातं, कारण तेव्हा चमच्याने असं काढायला लागतो, पण चाकूने काढला ना तो लगेच निघतो. आणि म्हणजे आणि त्याच्यापेक्षा कापला आणि मग बारीक बारीक असेच पीसेस करता येतात आपल्याला. तर या पद्धतीने, कारण मला ना हा खालचा भाग जो पाहिजे ना तो तसा गोल असा वाटीसारखा पाहिजे ना, त्यामुळे मी असा गर काढून घेतला. तर इथे सगळा गर असा आपला काढून झालेला आहे. आणि मी म्हटलं ना तुम्ही चाकूनेसुद्धा कट करू शकता, तसं इथे मी थोडंफार कट करूनसुद्धा घेतलेलं आहे, कारण आपल्याला दोन्ही गोष्टी लागणार आहेत. तर इथे मी सब्जा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच एवढा सब्जा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, बाजूला ठेवायचं, कारण पूर्ण रेसिपी होईपर्यंत ते व्यवस्थित आपलं फुलून जातं. तर आता हे आपण मिक्स करूया आणि भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तर इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये जो गर काढून घेतला होता तो आता टाकायचा आणि व्यवस्थित असं ज्यूस करून घ्यायचं. म्हणजे छान असं बारीक पेस्ट असते, पाणी न टाकता छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर हे बघा छान अशी आपली पेस्ट तयार झाली आहे, तर बाजूला ठेवूया. तर इथे मी 2 ते 2.5 ग्लास दूध घेतलेलं आहे. दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं. जेव्हा आपण कोणतेही पदार्थ करत असतो ना तो दूध व्यवस्थित अशी गरम करून घ्यायचं, जेणेकरून आपण चहामध्ये काही टाकतो ना नंतर तेव्हा ते फाटत नाही. तर इथे मी ना 1-2 चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता, किंवा जी घरामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर असते तीसुद्धा वापरू शकता. आता इथे मी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे, ज्यामध्ये ना गरम दूध टाकायचं नाही, त्यामुळे गुठळ्या होता. थंड दूध वापरायचं. म्हणजे इथे मी आत्ता सध्या ठेवलं त्यामुळे ते अजून गरम झालेलं नाही, कोमट असं आहे. त्यामुळे ते मिसळून घेतलं आणि ते सुद्धा बाजूला ठेवलेलं आहे. आता हे दूध आपण व्यवस्थित गरम करून घेऊया. तर आपलं दूध हे व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. तर इथे आपण हे कस्टर्ड जे मिल्क केलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये ओतून ह्याला मिक्स करून घेऊया. आता कस्टर्ड पावडर वापरलं ना की जेव्हा आपण म्हणजे दुधाला ना दाटसरपणा पटकन येतो, म्हणजे खूप जास्त असं म्हणजे हलवत बसण्याची गरज लागत नाही. पण जर तुमच्याकडे जर काहीच नसेल ना तर तुम्ही थोडा वेळ असं थोडा वेळ हलवायचं, म्हणजे काय होतं की त्या दुधाला दाटसरपणा येतो. आणि 1 वाटी इथे मी साखर वापरलेली आहे. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे 1 ते 1.5 वाटी साखर वापरलेली आहे. तुम्हाला जसं गोड हवं असेल तर आपण जे हे घेतलं ना खरबूज घेतलं ना ते सुद्धा गोड आहे, त्यामुळे शक्यतो तेवढी साखर टाकण्याची गरज लागत नाही, थोडी कमीच लागते. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला अजून दाटसर पण हवं असेल ना आईस्क्रीम प्रमाणे, तर तुम्ही थोडंसं अजूनसुद्धा कस्टर्ड पावडर वापरू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जरी हे आपल्याला आत्ताच असं म्हणजे घट्टसर दिसत नसलं ना तरीसुद्धा ही जेव्हा कस्टर्डची प्रोसेस कशी असते, जेव्हा आपण थंड करतो ना तेव्हा ते अजून दाटसर होत जातं. तर हे छान असं आपण उकळवून घेतलेलं आहे. तर हे आता आपण उतरवून घेऊया
आणि बाजूला थंड करण्यासाठी ठेवूया. आता जो साबुदाणा घेतला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. आता साबुदाणा एक 10 ते 15 मिनटं मी भिजत घातला होता. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून थोडंसं शिजवून घ्यायचं एक 5 ते 6 मिनटं. तर इथे आपला साबुदाणा शिजलेला आहे. आता हे आपण उतरवून घेऊया. बघा छान असं शिजलेला आहे साबुदाणा. तर आता आपण हा खाली उतरवून घेऊया. तर इथे आपण साबुदाणा खाली उतरवला आणि त्याच्यामध्ये जसं एक फुलपात्र ना, एक छोटीशी वाटी आपण त्याच्यामध्ये थंड पाणी टाकलं, जेणेकरून हा साबुदाण्याची जी चालू प्रोसेस आहे ती होण्याची ती बंद होते. तिला चिकटपणा येत नाही आणि ते तुम्ही बघू शकता छान असा मोकळा अगदी सुट्टा दाणेदार असा साबुदाणा आपला तयार झालेला आहे. आता हा साबुदाणा थंड पाण्यात टाकला होता तर तो व्यवस्थित गाळून घ्यायचा, जेणेकरून दाणे जे साबुदाण्याचे आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला वरती असतील. आता हे पाणी आपण गाळून घेतलं तर साबुदाणा बाजूला करून घेऊया आणि एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर इथे आपला मस्त असा साबुदाणा शिजवून झालेला आहे आणि आपण एका वाटीत काढून सुद्धा घेतलेला आहे. आता हे बघा, आपण आधी सांगितल्याप्रमाणे ना, जसं दूध गॅसवर असतं ना तेव्हा ते पातळ दिसतं, पण जेव्हा आपण खाली उतरवतो जेव्हा ते थंड होतं ते तसं दाटसरपणा त्याला येतो. तर बघा बऱ्यापैकी दूध आपलं पातळ होतं, पण आता बऱ्यापैकी दाटसरपणा आलेला आहे आणि दूध घट्ट झालेलं आहे. तर दूध असं थंडसुद्धा झालेलं आहे. आता आपण जो साबुदाणा घेतला होता ना तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया दुधामध्ये. पण हे जेव्हा सगळे आपण दुसरं साहित्य आपण जेव्हा वापरतो ना तेव्हा काय करायचं, जे पूर्ण दूध आहे ना ते थंड करून घ्यायचं. आता पहिल्यांदा आपण साबुदाणा वापरला, नंतर हे सब्जा आहे त्याला भिजत घातलं होतं ना ते सुद्धा व्यवस्थित आपलं भिजलेलं आहे, ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि जो आता खरबूजचा आपण गर केला होता ना तो सुद्धा गर याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि आता ह्या तिन्ही जे आहे ते व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त असं दिसायला तर खूपच छान दिसतंय ते. आणि जर कोणाला ना खरबूज असं साधं खायला आवडत नसेल ना तर असं इतकं सुंदर लागतं ना की खरंच खूप भारी लागतं आणि मुलंसुद्धा आवडीने हे पितात. तर आता हे बघा आपलं मस्त असं दूध तयार झालेलं आहे. तर आता ह्याला आपण फ्रीजमध्ये झाकून असं थंड होईपर्यंत अर्धा 1 तास आपण थंड करून घेऊया. तर इथे आपण थंड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अजून हे दाटसर झालेलं आहे आणि तुम्हाला जर अजून थोडं दाटसर हवं असेल ना तर तुम्ही कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लावर किंवा मिल्क पावडर थोडंसं प्रमाणात जास्त वापरायची, जेणेकरून अजून दाटसरपणा येतो. पण मला एवढा दाटसरपणा हवा होता त्यामुळे मी 1 ते 1.5 चम्मच कस्टर्ड पावडर वापरली होती. तुम्ही बघू शकता दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते आणि प्यायलासुद्धा खूप छान लागते. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं करून काहीतरी ठेवलं ना तर मुलंही आवडीने पितात आणि नुसती जर फळं खायला आवडत नसतील तर असं जर सुद्धा करून दिलं ना तर त्यांना आवडतं. तर आता जे आपण कट केलं होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, कारण जेव्हा आपण पितो ना तेव्हा हे दाताखाली आलं ना तर त्याची चवसुद्धा खूप छान लागते. तर नक्की ट्राय करा. हे बघा तयार झालं आपलं मस्त खरबूजचं ज्यूस. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी अगदी साधी सोपी आहे, तर मोजक्या साहित्यात बनवून तयार होते. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर चला, मी आधी सांगितलं होतं की मला हा अर्धा भाग जो आहे ना तो हवा होता, तर तो ह्याच्यासाठी. आता ह्याच्यामध्ये ना आपण नेहमी कप किंवा ग्लास ह्याच्यामध्ये आपण ज्यूस पितच असतो, पण ज्या ह्याच्यामधून आपण तयार केलं आहे ना, ज्याचा आपण ज्यूस तयार केलं आहे त्याच्यामध्येच टाकून प्यायला ना तो खूप छान लागतो. तर मी ह्याच्यासाठी ना ही अर्धी वाटी ना असं गर काढला होता, ती खाली वाटी ठेवली. आता त्याच्यामध्ये टाकायचं आणि मस्त वरून असे जे आपण कट केलं होतं ना खरबूज ते टाकायचं, जेणेकरून ना ते दूध तर खूप छान लागतं, पण हे जो खरबूज आपण खातो ना तेव्हा ते सुद्धा खूप छान लागतं. आणि तुमच्याकडे ना असेल ना तर थोडीशी टूटी फ्रुटीसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि जर हवं असेल तर
सुकामेवा पण तुम्ही वापरू शकता आवडत असेल तर, नसेल नाही वापरायला हरकत नाही. असं सुद्धा प्यायला खूप छान लागतं. ते नक्की ह्या उन्हाळ्यात तुम्ही ट्राय करा खरबूजचं ह्या पद्धतीने ज्यूस. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताना हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले हे सुद्धा नक्की कळेल. तर हे बघा मस्त लागतं, तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि तुम्हाला नेहमी प्रश्न पडत असेल की काय करायचं, काय नवीन काही बनवायचं का, आणि त्यासाठी खूप कमी साहित्यामध्ये जर बनवायचं असेल तर तुम्ही नक्की हे व्हिडिओ बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि तुम्हाला हे चॅनल जर आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.